गजाभाऊ रात्रीच्या वेळी घरातला कोपरा झाडू राहिला तितक्यात मागून आजी येते आणि ओरडते, ए गजा, कायचं काम करू राहिला बे? सोडतो झाडू खाली. आणि मला सांगायच्या अगोदर डोक्यात पडलं होतं का काहीतरी तुझ्या? रात्रीचा झाडू मारते का कोणी? काय झालं आजी? कचरा दिसला म्हणून मारून राहिलो झाडू. साफसफाई करणं चांगलं काम आहे ना. अरे पोट्ट्या, रात्रीच्या वेळी झाडू मारला ना घरातली लक्ष्मी चालली जाते बाहेर, गरिबी येते गरिबी. आणि तू कायले हे अघोरी कामं करू राहिला? फेकतो झाडू खाले आणि मुकाड्यान बसताडी. राम राम मंडळी, पाहिलं ना तुम्ही, आपल्या विदर्भात आणि एकूणच मराठी घरात रात्री झाडू मारला की लक्ष्मी बाहेर चालली जाते. हा डायलॉग आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे आणि आपल्या कानावर पण पडला आहे. पण भाऊ, खरं मध्ये रात्री झाडू मारला की आपल्या घरातली लक्ष्मी बाहेर जाते हे खरंच आहे की याच्या मागे दुसरंच काही लॉजिक आहे? तर चला त्याचाच आपण आज या व्हिडिओमध्ये खुलासा करूया. तर चला सुरू करूया. आता थोडा विचार करा, हे नियम कधी बनले? जेव्हा आपल्या आजोबा पणजोबाच्या काळात वीज नव्हती तेव्हा फक्त कंदिलाचा किंवा चिमणीचा उजेड असायचा, बरोबर ना? त्या अंधारात रात्री झाडू मारला तर काय व्हायचं, हे काय प्रॉब्लेम व्हायच्या हे आपण समजून घेऊया. मौल्यवान वस्तू गहाळ होणे म्हणजे त्या काळात जमिनीवर पडलेली एखादी सोन्याची नथ, अंगठी किंवा महत्वाची वस्तू हे अंधारात कचऱ्यासोबत बाहेर जाण्याची लोकांना भीती असायची. एकदा का तो कचरा उखड्यावर पडला म्हणजे ते त्या अंधारात सापडणं कठीण व्हायचं. तुम्हाला तर माहिती आहे, उखड्यावर आता आपल्याला सकाळीच तर काही दिसत नाही, तर त्या काळी तर रात्री नाहीच दिसायचं. तर म्हणून लोक म्हणायचे रात्रीच्या वेळी झाडू मारला की लक्ष्मी बाहेर चालली जाते, म्हणजेच की आपलं धन बाहेर जाते. सांगायचा मुद्दा असा की आपल्या पूर्वजांनी जे नियम बनवले होते त्या काळी त्या नियमामागे योग्य कारण होतं. आपणच ते कारण न समजता त्याला अंधश्रद्धा बनवून टाकलं आहे. तर रात्रीच्या वेळी झाडू न मारता पसारा आवरणं कधीही चांगलं. तर तुमच्या घरामध्ये पण कोणी असं ओरडते का तुम्हाला, तुमची आजी? तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.